नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासोबत महामुलाखतमध्ये आहेत प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि समीक्षक भाऊ तोरसेकर. आपण सगळे नेहमीच प्रतिपक्षावर त्यांचं विश्लेषण ऐकत असतोच आणि ज्या पद्धतीने ते अंदाज व्यक्त करत असतात, ज्या पद्धतीने एकंदरीत राजकारणाचं विश्लेषण करतात, राजकारण समजावून सांगतात, हे आपण जाणतोच. पण खरं तर त्या आधीपासून ते बरंच लिहित सुद्धा आलेले आहेत. हे आपण सुद्धा वाचलेलं आहे अनेक वेळेला. अनेक सोशल मीडियामध्ये त्यांच्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या शेअर झालेल्या आहेत, त्या आपण वाचलेल्या आहेतच. आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी निवडणुकांच्या संदर्भात आपले अंदाज व्यक्त केलेले आहेत. विशेषतः मोदीच का या विषयावरचं त्यांचं पुस्तक जे आहे ते सुद्धा प्रकाशित झालं होतं. त्यालाही चांगली प्रसिद्धी मिळाली, लोकांनी खूप वाचलं. आत्ता त्यांचं अश्वमेध 2024 हे नवं पुस्तक आलेलं आहे. नुकतंच त्याचं प्रकाशन सुद्धा झालंय आणि या 2024च्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या आधीची पुस्तकं सुद्धा त्यांनाही मागणी प्रचंड वाढली आहे. त्यासाठी सुद्धा म्हणजे त्यांची खूप गडबड त्यामध्ये झाली की एवढी सगळी पुस्तकं लोक पुन्हा मागतायत, तर पुन्हा त्यांना ती उपलब्ध करून द्यावी. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण अश्वमेध 2024 या पुस्तकाविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. 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 तर सर्वप्रथम म्हणजे तुमचं राजकीय विश्लेषण प्रत्येकालाच रोजच्या रोज ऐकायचं असतं. म्हणजे आम्ही सुद्धा त्याचे चाहते आहोतच. तुम्ही रोज जे व्हिडिओ टाकता ते आम्ही ऐकतोच. पण आत्ता हे जे अश्वमेध 2024 तुम्ही लिहिलेलं आहे पुस्तक, तर हे नेमकी याची काय संकल्पना आहे, कशा पद्धतीने तुम्ही ते मांडलेलं आहे? ते झालं असं की 2014 आणि 2019 दोन्ही लोकसभांच्या निवडणुकीच्या वेळेला मी पुस्तक लिहिली होती आणि माझे अंदाज बरोबर ठरले. त्यामुळे यावेळेला लोकांची खूप मागणी होती की तुम्ही परत एकदा पुस्तक लिहून हे करा. कारण मी सर्वे घेत नाही, काय नाही. माझे जो राजकीय अभ्यास आहे त्याच्या आधारावर मी अंदाज करतो. आता 2014ची आधी गोष्ट सांगतो. 2014 मध्ये मी निवडणुकीसाठी पुस्तक लिहिलं नव्हतं. 2013 म्हणजे 2012ची गुजरातची विधानसभेची निवडणूक संपली. त्यानंतर मी तो जो राजकीय अभ्यास होता त्याच्या आधारे असं एक पुण्यनगरी या दैनिकामध्ये लेखमाला लिहित होतो, उलट तपासणी म्हणून. त्यात मी 27 लेख लिहिले होते की भाजपला परत लोकसभेमध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा आणि नेता बनवावं. आणि ही गोष्ट आपलं जानेवारी टू एप्रिल 2013, तेव्हा मोदी उमेदवार झालेले नव्हते, केलेले नव्हते. आणि ती जी लेखमाला होती मग ती राजकीय दबावामुळे थांबवावी लागली वगैरे वगैरे भागवेगळ्या. पण पुढे जून जुलैमध्ये जेव्हा भाजपने खरोखरच मोदींना त्यांचा नेता बनवलं आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणलं, तेव्हा माझे मित्र सच्चिदानंद शेवडे म्हणाले, भाऊ त्या लेखमालेचं पुस्तक म्हणून छापू. आणि मग त्यातून ते पुस्तक झालं. पुस्तक म्हणून लिहिलं नव्हतं, ती होती लेखमाला. बरोबर. आणि त्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं माझ्या लेखमालेमध्ये 14 महिन्या आधी की मोदी भाजपला बहुमत मिळवून देतील, एकपक्षीय बहुमत. आता पुढे 14चे निकाल लागले तेव्हा माझं भाकीत ते खरं ठरलं. ते काय मी भविष्यवाणी केली नव्हती किंवा सर्वे घेतला नव्हता. माझ्या राजकीय अभ्यासाच्या आधारावर आणि निवडणूकचा जो अभ्यास होता आकड्यांचा त्याच्या आधारावर केलं होतं. पुढे ते खरं ठरलं, त्यामुळे सगळ्यांनी कौतुक केलं वगैरे, ठीक आहे. पण 18 सप्टेंबर 2018 नेमकी तारीख माझ्या लक्षात आहे. तेव्हा माझं ठाण्याच्या एका गणेशोत्सवामध्ये व्याख्यान होतं, राजकीय परिस्थिती वगैरे. तिथे एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला की आता परत तुमचा अंदाज तेव्हा बरोबर आला होता, आता आणखीन 8-9 महिन्यांनी निवडणूक आहे, तेव्हा तुमचा अंदाज काय? तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की माझा अंदाज आहे की मोदी किंवा भाजप 300+ जातील. तर त्यांनी मला वाटलं की पण गठबंधन, तेव्हा अखिलेश मायावती महागठबंधन, कर्नाटकचा निकाल, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर होतं. बरोबर. तर मी म्हटलं गठबंधन काय होणार नाही असं माझा अंदाज आहे. गठबंधन एखाद्या राज्यात ठीक आहे, पण इतकं मोठ्या प्रमाणावर देशव्यापी सगळ्या पक्षांचं होत नाही. आणि गठबंधन झालं मोदी विरोधात तर मोदी 350 जागा मिळवू शकतात. आणि गठबंधन नसेल, सगळे पक्ष विखुरलेले असतील, तर मग 300+ होतील. तर ते
आमचे प्रकाशक दिलीप महाजन तिथे होते श्रोत्यांमध्ये, ते माझ्या मागे लागले, भाऊ आता परत एकदा पुस्तक लिहा. आणि मग ते पुन्हा मोदीच असं, पहिल्या पुस्तकानं मोदीच का आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे पुन्हा मोदीच का. तर ते मग लिहिलं होतं, ते जानेवारी 2019ला पब्लिश झालं आणि खरोखरच 300+ झाला. आता हे भविष्य नव्हतं, हा राजकीय अभ्यासाचा एक निष्कर्ष होता. त्यामुळे आताही गेल्या मे महिन्यापासून माझे जे काही जाहीर कार्यक्रम होतात तिथे अनेक लोक मला विचारतात. तर गेल्या ऑक्टोबरमध्ये मिरज आणि तुमच्या कोल्हापूर पार्ला इथल्या कार्यक्रमात लोकांनी मला विचारलं होतं की यावेळेला तुमचा अंदाज काय. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की 325 ते 350 भाजप असा माझा अंदाज आहे. त्यामुळे आताही मी सांगून टाकतो, म्हणजे पुस्तक आकड्यासाठी नाहीये, तर हे राजकारण बदलतं कसं, कुठल्या परिस्थितीतून हे आकडे येतात, हे आकडे का येऊ शकतात आणि येण्याची शक्यता असून पण का येऊ शकत नाहीत, किंवा मोदी किंवा भाजपला हरवायचं तर विरोधक कुठे कमी पडतात, या सगळ्याचं एक पॉलिटिकल लॉजिक जे असतं, राजकीय तर्कशास्त्र, त्या आधारावर हे लिहिलेलं पुस्तक आहे. आणि म्हणून या पुस्तकाची अश्वमेध, आता 24च्या पुस्तकाचं शीर्षक आहे अश्वमेध 2024. तर अश्वमेध याचा अर्थ असा असतो की आता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा वगैरे झाली, राम अयोध्येत परत जाऊन राजा झाला, त्यानंतर त्याने अश्वमेध पुकारला होता. अश्वमेध याचा अर्थ सम्राट होतो तो, आणि तो स्वतःला सम्राट घोषित करतो. त्या आपल्या विरोधात जाणारा कोणी राजा आहे का, त्यांनी समोर यावं, त्याच्याशी लढाई करून त्याला पराभूत करीन, ही त्याची भूमिका असते. अदरवाईज मला कोणाशी लढायचे नाही, मला कोणाची भूमी, कोणाचं राज्य बळकावायचं नाहीये, पण माझ्याशी तुम्ही पंगा घ्यायचा नाही, वैर पत्करायचं नाही, यासाठी होतो तो अश्वमेध असतो. म्हणजे बाकी त्यांनी पंगा न घेता मैत्रीपूर्ण राहावं, काही हरकत नाही. मोदींची ह्यावेळच्या निवडणुकीतली भूमिका ती आहे, ते कोणाला संपवायला बघत नाहीये. पण अकारण मी जे काय करायला निघालोय विश्वविक्रम, त्याच्यात आडवे येऊ नका, ही भूमिका आहे. आणि म्हणून त्या आधारावर हे पुस्तक मी लिहिलंय, अश्वमेध 2024 हे पुस्तक आहे. हा, नक्की. तर आता तुम्ही जो उल्लेख केलात की मोदी कोणालाही संपवायला निघालेले नाहीत, असं तुमचा एकंदरीतच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आहे. पण विरोधक सातत्याने हेच म्हणतायत की नाही, हे विरोधी पक्षांना संपवत आहेत, प्रादेशिक पक्षांना संपवत आहेत आणि स्वतःचा त्यातून पक्ष जो आहे तो उभा केला जातोय. तर याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने त्याकडे पाहता? नॅरेटिव्ह म्हणतात आणि तो चुकीचा नॅरेटिव्ह आहे. कसा तो मी तुम्हाला सांगतो. आता काल परवाच राज ठाकरे दिल्लीला गेले आणि महायुतीत येणार वगैरे म्हटलं तर राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष संपलेला आहे. 2 वर्षापूर्वी कोरोना नंतरची पहिली मीटिंग राज ठाकरेंनी घेतली गुढीपाडव्याला शिवाजी पार्कात. त्यावर प्रतिक्रिया देताना युवा सेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे काय बोलले होते आठवतं तुम्हाला? मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, म्हणजे मनसे हा संपलेला पक्ष होता. मग त्या संपलेल्या पक्षाला भाजप सोबत का घेतोय? अमित शहानी राज ठाकरेंना बोलवून का घेतलं? आता या महायुतीत राज ठाकरे समाविष्ट झाले तर तो संपलेल्या पक्षाला नवी उभारी मिळणार आहे. मग दुसऱ्या पक्षांना भाजप किंवा मोदी शहा संपवून टाकतात. हा युक्तिवाद किती पोकळ आहे तुमच्या लक्षात येईल. आणि असा तुमचा मनसे हा पहिला पक्ष नाहीये. तुम्ही जर थोडं मागे जाऊन बघाल तर रामविलास पासवान हे 2002 मध्ये गुजरातच्या दंगलीचं कारण सांगून मोदींना हटवा हा हट्ट करून वाजपेयी सरकारमधून बाहेर पडले होते. त्यांचा लोकजनशक्ती पार्टी जो होता तो पुढे इतका डबघाईला गेला, बंद संपला पक्ष 2009च्या निवडणुकीत. आणि तेच पासवान त्याच नरेंद्र मोदींच्या विरोधात दंड थोपटले होते, त्याच नरेंद्र मोदींकडे परत आले 2009 मध्ये. आणि बिहारमध्ये लालू वगैरेंनी त्यांना संपवलं होतं. ते रामविलास पासवान 2014 मध्ये त्यांच्या पक्षाचं बिहारमध्ये पुनरुज्जीवन झालं. मग भाजपमुळे झालं ना, मोदींमुळे झालं ना. त्याच 2002च्या दंगलीनंतर एनडीएत असलेले चंद्राबाबू नायडू त्यांचा तेलुगू देसम पक्ष हा एनडीएतून बाहेर पडला. कशाला? मोदींना हटवा गुजरातमधून. नाही तर ते बाहेर पडले.
2009च्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधून चंद्रबाबू नायडू संपले. सॉरी, 2004च्या निवडणुकीत संपले. 2009 मध्ये त्यांचं आणखीनच वाटोळं झालं. ते चंद्रबाबू नायडू जे एनडीए सोडून मोदींच्या विरोधात गेले होते, ते आपलं पुनरुज्जीवन करायला 2014 मध्ये मोदींबरोबर आले, भाजप बरोबर आले, त्यांचं पुनरुज्जीवन झालं. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे आत्ताच्या आत्ता तुम्हाला दोन पक्षांचं पुनरुज्जीवन भाजप आणि मोदी लाटेमुळे कसं झालं याची उदाहरणं मी दिली. आता तिसरं उदाहरण देतो. 2009च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नव्याने निर्माण झालेला पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला उतरला आणि मुंबईत 6 आणि ठाणे जिल्ह्यातल्या 4 अशा 10 लोकसभेच्या जागांपैकी 5 ते 6 जागा शिवसेना भाजप युतीकडे असायच्या. त्यांना 10च्या 10 जागा गमावला. फक्त एक कल्याणची जागा आनंद परांजपेने शिवसेनेची जिंकली. अदरवाईज 9 जागा काँग्रेस एनसीबी जिंकून गेली. बरोबर आहे ना? बरोबर. आता गंमत अशी की ते उद्धव ठाकरे नावावर मतं मिळतात म्हणाले, तर 2009 मध्ये का मिळाली नव्हती? 2009 मध्ये मोदी पण नाव नव्हतं निवडणुकीत, मुंबईच्या ठाकरे नाव होतं, मग का मतं मिळाली? आज ते म्हणतात ना की मोदी नावावर मतं मिळत नाही, ठाकरे नावावर मतं मिळतात. पण 2009 मध्ये दुसरा ठाकरे मैदानात उतरला आणि मोठा ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं काय म्हणतात ते पानिपत होऊन गेलं होतं. त्यातून रिवाईव्ह होणं, परत विधानसभेला पण तेच झालं. मनसेला 6 आमदार निवडून आणता आले मुंबईत, उद्धव ठाकरेंना फक्त 4 आमदार निवडून आणता आले, भाजप सोबत असून. त्या पक्षाचं पुनरुज्जीवन 2014 मध्ये मोदी शहामुळे झालं किंवा मोदींमुळे झालं. मग शिवसेनेला चंद्रबाबू नायडू, पासवान, उद्धव ठाकरे. चौथं उदाहरण देतो तुम्हाला. 2014 मध्ये नितीश कुमार गेले होते, 2019 मध्ये परत आले. 2014ला नितीशला 2 लोकसभेच्या जागा होत्या, 2019 मध्ये 16 झाल्या. कोणामुळे पुनरुज्जीवन झालं? भाजप छोट्या पक्षांना, प्रादेशिक पक्षांना संपवतो म्हणायचं, तर मी तुम्हाला पुनरुज्जीवन केलेलं दाखवतो. आणि कुठले पक्ष संपवले दाखवा? जे आडमुठेपणा करत गेले ते आपल्या कर्माने संपले. ज्यांनी कारण नसताना मोदींशी वैर पत्करलं, मग ते चंद्रबाबू असोत, पासवान असोत, नितीश कुमार असोत, उद्धव ठाकरे असोत, हे आपल्या कर्मामुळे संपले. मोदींनी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करलं नव्हतं, या प्रत्येकाने मोदींशी शत्रुत्व पत्करलं आणि ते संपले. आता तुम्ही हे जे पुस्तक लिहिलं, जे मोदीच का हे तुमचं जसं पुस्तक होतं तसं आता फक्त मोदीच हे सुद्धा पुस्तक आहे. पण आता अश्वमेध 2024 हे पुस्तक लिहिताना साधारणपणे काय, कुठला कार्यकाळ तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे किंवा कोणता कालावधी घेतलेला आहे किंवा कोणत्या प्रामुख्याने मुद्द्यांवर असं आहे, एक थोडक्यात आम्हाला सांगा. म्हणजे खरं तर पुस्तकाबद्दलचं कुतूहल मी संपवणार नाही. पुस्तकाचं कुतूहल मीच संपवतोय की मी तुम्हाला आकडाच सांगून टाकतो. मुद्दा आकड्याचा असतो, लोकांना उत्सुकता आकड्याची, पण तो आकडा येतो कुठून? कारण मी तर सर्वे घेत नाही. माझा जो अभ्यास आहे, मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की मोदींनी 370 म्हटलं, तर मग 370 मोदी, पहिली गोष्ट विरोधी पक्ष निवडणुकीत हरतात ते निवडणूक जाहीर होण्याच्या आधी हरतात. कारण निवडणुकीचा अजेंडा मोदी सेट करतात आणि तो विरोधक फॉलो करतात, तिथे त्यांचा पराभव झालेला असतो. निवडणूक किंवा राजकारणामध्ये जो माणूस अजेंडा सेट करू शकतो तो जिंकत असतो. तेव्हा तुम्हाला अजेंडा सेट करता आला, इंदिराजी अजेंडा सेट करायचा आणि बाकी सगळं राजकारण त्या अजेंड्याभोवती घुमायचं. आता गेल्या जून महिन्यामध्ये पाटण्यात रॅली झाली, 28-22 पक्ष एकत्र आले मोदींना हरवायला. पुढे काय झालं? मोदींना 220, 225, 230 पर्यंत अडवायचं हा अजेंडा ठरला होता. पण होत 6 महिन्यांनी अजेंडा कुठे आलाय? मोदींना 370 जागा मिळणार. म्हणजे हे आपला अजेंडा विसरून गेले. मोदींचा 370चा अजेंडा यांनी पकडला, त्यांचा अजेंडाच ते विसरून गेले. आणि आज सगळं चक्र 400 पार शक्य नाही, 370 शक्य नाही. अरे पण 370 कशाला पाहिजे? 272 झालं की तिसऱ्यांदा मोदींचं सरकार आलं. तुमचा अजेंडा 220, 230 होता, तुम्हीच 370 नाहीये म्हणता. म्हणजे 370 नाही 360 तर मान्य करता,
320 तर मान्य करता. इथे फरक पडतो आणि त्यावर आधारित हे पुस्तक की मोदी जिंकतात हे दिसतं, पण त्यातलं एक सार असं आहे की विरोधी पक्ष हरतात म्हणून सुद्धा मोदी जिंकतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो त्या आधारावर हे पुस्तक लिहिलं गेलेलं. त्या पुस्तकाची कल्पना ती आहे की निवडणुकीत कोणतरी जिंकतो आपण म्हणतो, पण कोणतरी हरतो ना. का हरतो? आता उदाहरणार्थ मोदी हॅट्रिक करणार काही चर्चा, मी उलट बघतो. का मोदीची हॅट्रिक? राहुल गांधींची हॅट्रिक नाही. लागोपाठ तिसऱ्यांदा आपल्या पक्षाला अत्यंत लज्जास्पद रीतीने पराभूत करणं ही सुद्धा हॅट्रिकच होणार आहे ना. तर तुम्ही एखाद्या घटनेकडे बघता तेव्हा दोन्ही बाजूने बघितलं पाहिजे. फक्त मोदी हॅट्रिक करणार आहेत नाही, माझ्या मते राहुल गांधी पण हॅट्रिक करणार आहेत. कारण पक्ष कसा चालू नये, आपला चांगला पक्ष कसा बुडवावा याचं एक प्रात्यक्षिक राहुल गांधी निर्माण करतायत. आणि दुसरीकडे आपला पक्ष कसा वाढवावा, कसा गुटगुटीत करावा, कसा सुटसुटीत करावा, निवडणुका कशा लढाव्या, प्रत्येक कार्यकर्त्याला कसं मोटिवेट करावं हे मोदी दाखवून देत आहेत. आणि त्याचं उलट टोक राहुल गांधी आपल्या बरोबर ते विरोधी पक्षांना सुद्धा उद्ध्वस्त करून टाकत चालले. आणि त्यामुळे हॅट्रिक म्हटलं तर फक्त जिंकण्याची नाही, पराभवाची सुद्धा हॅट्रिक होणार आहे. बरोबर. तुम्ही आतापर्यंत जी सगळी मोदींच्या एकंदरीत राजकारणाविषयीची पुस्तकं लिहिली, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कधी असं वाटायला लागलं की म्हणजे नरेंद्र मोदी हे व्यक्तिमत्व जे आहे ते भारतीय राजकारणामध्ये खूप पुढे जाणार आहे किंवा काहीतरी चमत्कार करून दाखवणार आहे किंवा जे बाकीचे त्याविषयी काही बोलायला तयार नाहीये, असं एक पहिल्यांदा तुम्हाला सुरुवात कधीपासून वाटली त्याविषयी? नाही, अगदी सुरुवातीला काय झालं होतं, ते व्हायब्रंट गुजरात म्हणून कार्यक्रम करायचे आणि त्याच्यात जगभरचे बड्या कंपन्या, कॉर्पोरेट्स, काय ते उद्योगपती यायचे. तर त्या व्हायब्रंट गुजरातमध्ये मुकेश अंबानी आणि रतन टाटा या दोन बड्या भारतातल्या उद्योगपतींनी असं म्हटलं की मोदी सारखा माणूस पंतप्रधान व्हायला पाहिजे. आणि तेव्हा माझं पहिल्यांदा मोदींकडे लक्ष गेलं आणि मी बारकाईने मोदींचं राजकारण, त्यांचं प्रशासन व्यवस्था, गुजरात या सगळ्याचा अभ्यास करायला लागलो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा माणूस जर एक छोटं राज्य अशा पद्धतीत चालवत असेल तर हा देश खंबीरपणे किती चालवू शकेल. आणि जसजसा माझा अभ्यास वाढत गेला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मोदींच्या हातात जर भाजप सारखं एक उत्तम संघटन पक्षाचं मिळालं तर हा माणूस त्या पक्षाला एकदम उच्च स्तरावर घेऊन जाईल. असं म्हणतात ना की जर सिंहांच्या सेनेचा सेनापती जर बोकड असेल तर ती सेना बोकडासारखी कापली जाते. आणि उलट बोकडांच्या सेनेचा सेनापती जर सिंह असेल तर ते बोकड सुद्धा सिंहासारखे लढतात. त्यामुळे सेनापती नेतृत्व हे फार महत्वाचं असतं, फार महत्वाचं असतं. कारण सेनापती दोन बाजूने, एक तर तो संपूर्ण रणनीती ठरवतो, उद्दिष्ट ठरवतो, टार्गेट ठरवतो आणि दुसरीकडे आपल्या बाजूच्या लोकांना लढायला प्रवृत्त करत असतो, चालना देत असतो. ती क्षमता जी मोदींकडे आहे ती आज दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे नाहीये. आणि त्यामुळे माझ्या ते लक्षात आलं होतं. आणि म्हणून मी मोदींचं नाव देखील भाजप घेत नव्हतं जेव्हा पंतप्रधान पदासाठी, तेव्हा मी ती लेखमाला लिहिली होती. आणि ज्या वेळेला त्याचं पुस्तक करायचं ठरवलं 2013 मध्ये, तेव्हा मी त्या प्रकाशकांना म्हटलं मी एक लेख नवा लिहून देतो. आणि तो लेख होता असाबियाचा आधुनिक आविष्कार, की मोदी का जिंकू शकतात. याचा एक ऐतिहासिक इब्न खालदून नावाचा जो इतिहासकार आहे त्याचं मुकदिमा म्हणून गाजलेलं पुस्तक आहे, त्याच्या आधारावर मी तो सगळा थिसिस मांडला होता की का मोदी हे करू शकतात. कारण एक मोदी एका बाजूला होते आणि भाजपची संघटना दुसऱ्या बाजूला होती. भाजपची संघटना ह्या लागोपाठ 2 निवडणुकांच्या पराभवाने मरगळलेली होती. तर हा सेनापती आणि ही सेना एकत्र आली तर काय चमत्कार घडवी, हे मी त्याच्यात मांडायचा प्रयत्न केला होता. आणि तो खरा ठरला. आता त्याच्या मागे राजकीय अभ्यास जेव्हा म्हणतो तेव्हा मी देशातल्या गेल्या 30-40 वर्षातल्या निवडणुकींच्या आकडेवारीचा अभ्यास केला होता. आणि त्यामध्ये मला अशी गोष्ट आढळली की 543 मध्ये 330 पेक्षा अधिक जागा अशा आहेत
की ज्या कधी ना कधी भाजपने एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा जिंकल्यात, कधी एकदा जिंकलं पुढच्याला हरली, तिसऱ्यांदा जिंकली, तर 332 जागी भाजपचं उत्तम संघटन आहे, निवडणूक लढण्याचं आणि जिंकण्याचं संघटन आहे. अशा वेळेला मोदींसारखा जो नेता मिळाला, सेनापती मिळाला, तर त्या 330हून अधिक जागा लढण्याच्या आणि जिंकण्याच्या होत्या. कारण जिंकायच्या जागा लढण्याच्या जागेतून येतात आणि त्यामुळे 330 जागा लढवायची तयारी केली तर त्यातून 250, 380, 85 जागा येतील, हे सोपं लॉजिक होतं. मी सर्वे घेतलेला नव्हता, पण तिथे तुमची संघटना आहे, त्या संघटनेमध्ये जान फुंकणं आणि त्यांना लढायला उभं करणं एवढंच आवश्यक होतं. ती करण्याची क्षमता मोदींकडे होती आणि म्हणून मी ते पुस्तक लिहिलं होतं आणि तो लिहिलं होतं. आणि त्या पुस्तकाच्या त्या पहिल्या चॅप्टरमध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं की मोदी येऊन सत्तांतर होईल असं नाही. तर ठीक आहे, काँग्रेसचं राज्य गेलं, भाजपचं किंवा एनडीएचं आलं किंवा एकपक्षीय सरकार आलं, दुसरा पंतप्रधान आला, म्हणजे सत्ता राबवणारा माणूस बदलला, एवढ्या पुरता हा मर्यादित विषय नाहीये. मोदी स्थित्यंतर घडवतील, परिस्थिती आणि स्थिती बदलतील. आणि आपण गेल्या 10 वर्षात बघतोय बदललं किती. देशाचा चेहरा मोहरा देशाच्या जनतेसमोर बदलला, जगाच्या लोकसंख्येसमोर बदलला. त्याला स्थित्यंतर म्हणतात. आज म्हणजे आपल्या देशाचं काय होणार ही फिकीर होती लोकांना 10 वर्षात. आज आपण जगाचं नेतृत्व कसं करणार याच्याविषयी लोक चर्चा करतात. चर्चेचा अजेंडा आणि मुद्दा कसा बदलून गेला बघा, याला स्थित्यंतर म्हणतात. लोक अँबिशियस झालेले. जे लोक सर्व्हायव्हलची गोष्ट बोलत होते, सर्व्हायव्हल मधून रिव्हायव्हलची गोष्ट बोलत होते, ते आता अँबिशियस बोलायला लागले. हा फरक आहे. हे स्थित्यंतर आहे. आणि हे स्थित्यंतर ज्यांना कळणार नाही त्यांना मोदी किंवा मोदींच्या राजकारणाचं विश्लेषण पण करता येणार नाही. आणि म्हणून हे सगळं मी जे बोलतो त्याचं तर्कशास्त्र समजून घ्यावं लोकांनी. आणि म्हणून मी प्रतिपक्षाचं जे यश मिळालेलं आहे त्यानंतर ठरवलं की अनेक लोकांनी मला मागणी केली की तुमचे जुने लेख आम्हाला वाचायचे. तर आता जवळजवळ 50 वर्षात मी 14-15 हजार लेख लिहिले. त्याचं पुस्तक रूपाने पुन्हा हे करावं, काय ते मुद्रण करावं. त्यामुळे मग मी प्रतिपक्ष प्रकाशन सुरू केलं आणि त्यातर्फे मी हे पुस्तक छापणार होतो. पण दिलीप महाजन माझ्या मागे लागले म्हणून दुसरं एक पुस्तक लिहिलं. ते स्टॅटिस्टिकल आहे, हे लॉजिकल आहे किंवा पॉलिटिकल आहे असं आहे. आता मुद्दा असा आहे की या पुस्तकाबरोबर आणखीन आता नव्याने ज्यांना हे कळते त्यांना 2014 किंवा 2019 मध्ये मी अंदाज कसा व्यक्त केला होता, ती पुस्तकं काय होती ती आता उपलब्ध नाहीत, म्हणून आम्ही त्याचेही पुनर्मुद्रण केलं. त्या क्षणी म्हणजे ही दाखवतो तुम्हाला मी. हे पुस्तक आहे, हे 2014चं पुस्तक आहे, 14चं पुस्तक आहे मोदीच का. त्यानंतर हे 2019चं पुस्तक आहे पुन्हा मोदीच का, ही पुनर्मुद्रण केलेलं. त्यानंतर मोदी लोकांना चमत्कार वाटला. पहिल्यांदा काँग्रेस सोडून एका दुसऱ्या पक्षाला लोकसभेत संपूर्ण बहुमत मिळालं, याचा लोकांना तो चमत्कार वाटला. पण तो चमत्कार नाही, तो टाइमलाईन मध्ये आलेला विषय, घटनाक्रमातला विषय, त्याचं उलगडा करणारं हे पुस्तक आहे. अर्धशतकाचा अधांतर. अर्धशतकाचा अधांतर म्हणजे काय तर 1964 मध्ये नेहरूंचं निधन झालं आणि तिथून काँग्रेस पक्षाला घरघर लागली होती. काँग्रेस पक्षापासून लोकांचं मन उडालं होतं. पण काँग्रेसने तर घ्यायचं काय, कोण चालवणार देश, तो पर्याय उभं राहिला. 2014 उजाडलं. 50 वर्षाचं अंतर आहे. लोकांनी, देशाच्या मतदारांनी काँग्रेस तोडायचं ठरवल्यापासून योग्य पर्याय येईपर्यंत जे प्रयोग केले त्यातून 2014ला दुसऱ्या एका बिगर काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. जो एक विचारी एक पक्ष आहे. जनता पक्ष एकच होता पण ते 4 गट एकत्र आले होते. ते एक विचारी, समविचारी नव्हते, एक विचारी नव्हते. भाजप हा एक विचारी पक्ष आहे. आणि म्हणून अर्धशतकाचा अधांतर हे जे पुस्तक आहे, हे जर तुम्ही तो अभ्यास आहे तो वाचला तर तुम्हाला राजकीय घटना कशा घडत गेल्या हे लक्षात येईल. आणि हे 4थं पुस्तक आहे
कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट, ही 4 जुनी पुस्तकं आहेत. आता कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट म्हणजे काय, तर ज्या पद्धतीत मीडियामधून नॅरेटिव्ह सेट केले जातात, तुमच्या डोक्यात एक किडा सोडला जातो, तुमच्या डोक्यामध्ये एक संशय सोडला जातो आणि मग तुम्ही त्याच्या भोवती फिरायला लागता, वास्तवापासून दूर राहता. तर तुमची दिशाभूल माध्यमातून, अग्रलेखातून, पुस्तकातून, विवेचनातून, परिसंवादातून कशी केली जाते. धादांत खोट्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात आणि त्या खोट्या गोष्टी खऱ्या आहेत या आधारावर थिसिस मांडले जातात, सिद्धांत मांडले जातात आणि शेवटी तुमच्या लक्षात आले आपल्या फसवणूक झाली. मोदी गुजरातमध्ये नको होता याच्यावर 10 वर्ष 12 वर्ष आटापिटा करण्यात आला आणि 2014 मध्ये तो माणूस देशाने पंतप्रधान म्हणून स्वीकारला. तिथे नॅरेटिव्ह फेल गेला होता. तो नॅरेटिव्ह कसा मांडला जातो, अगदी तर्कशुद्ध बौद्धिक पातळीवर मांडला जातो, तो खोटा नॅरेटिव्ह कसा मांडला जातो याचं ग्रंथालीने 1995 मध्ये महाराष्ट्रातलं 97 पुस्तक काढलं होतं आणि पुणे विद्यापीठाचे 2 वरिष्ठ प्राध्यापक राजेंद्र बोरा आणि सुहास पळशीकर यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. त्यामध्ये किती धादांत खोट्या गोष्टी घुसडल्या होत्या आणि त्याच्या आधारे एक खोटा नॅरेटिव्ह हिंदुत्व किंवा भाजप शिवसेनेच्या विरुद्ध त्यांनी निर्माण केलं होतं. त्याचं संपूर्ण पोस्टमार्टम म्हणजे हे कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट हे पुस्तक आहे. की ही 4 पुस्तकं जर तुम्ही सोबत घेतली तर तुम्हाला भाऊ तोरसेकरच्या विश्लेषणाची गरज उरणार. कारण भाऊचं डोकं कसं चालतं, विश्लेषण कसं भाऊ करतो हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही स्वतः समोरच्या घडामोडी बघत स्वतःच विश्लेषण करू लागाल. आणि म्हणून ही 4 पुस्तकं अधिक यावंचं नवं असं 5 पुस्तकांचा संच आम्ही केलेला आहे. तो पहिली आवृत्ती आमची सगळ्या संचातच गेली, दुसरी आवृत्ती आता छापून हाती आली. त्यामुळे जे उपलब्ध होणार आहेत ती माहिती तुम्हाला देईन, ती तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाका. जरूर तुम्हाला माहिती सगळी देईन, ती तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाका. किंवा ही पुस्तकं मागवायची तर कुठे कॉन्टॅक्ट करायचं, कशी तुमच्यापर्यंत पोहोचतील. संच घेतला तर थोडी सवलत पण दिलेली आहे. पण ज्यांना एक पुस्तक पाहिजे त्यांना एक घेत आहेत, पण संच घेतला तर त्यात सवलत ठेवलेली आहे. पण मुद्दा असा आहे की ज्यांना राजकारणाचा अभ्यास करावा असं वाटतो, राजकारण बारकाईने समजून घ्यावं असं वाटतं, राजकारणातली कोडी उलगडायला मदत व्हावी असेल तर ही 5 पुस्तकं एकत्र घेतली तुम्ही आणि त्याचं अध्ययन केलं तर तुम्हाला स्वतःलाही उत्तम विवेचन करता येईल, विश्लेषण करता येईल. भाऊ, एक विचार असं वाटतं की आता सध्याच्या जमान्यामध्ये बहुतेक लोक हे डिजिटल झालेले आहेत, पुस्तकांचं वाचन कमी झालंय असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही सुद्धा तुमच्या या संदर्भातलं एका भाषणामध्ये म्हणाला होता की पुस्तकाचं वाचन कमी झालं की एकूणच वाचन कमी झालेलं आहे आत्ताच्या पिढीचं. पण तरी देखील ही पुस्तकं जी ती वाचली जातात मोठ्या प्रमाणावर, तर याच्या मागचं काय रहस्य आहे? नाही, मला असं वाटत नाही वाचन कमी झालं. वाचणारे खूप आहेत. मी सांगतो ना, अवघ्या जवळजवळ 15-20 दिवसामध्ये आमची पहिली आवृत्ती संपली आणि जवळजवळ 1000 लोकांनी सगळ्या 5 पुस्तकांचा संच मागवला ऍडव्हान्स पैसे देऊन. आणि अनेकांची तक्रार होती की तुम्ही आधी सांगितलं, आता मी बुकिंग करून घेतली असती पुस्तक. घाई गर्दी होते डिस्ट्रीब्युशनला, थोडी तारांबळ आमची उडाली तर ते आम्ही पहिली आवृत्ती पण मोठी काढली असती, ऍडव्हान्स बुकिंग झालं असतं तर. पण आम्ही नवे आहोत या व्यवसायामध्ये, या सगळ्या प्रकारामध्ये. आणि पण वाचन कमी झालेलं नाही. वाचन कमी झालं असतं तर 1000 पेक्षा जास्त पुस्तकाची आवृत्ती आणि जवळजवळ 5 पुस्तकं 1000 संच मागवले लोकांनी. ही छोटी गोष्ट नाहीये. म्हणून मी दुसरा व्हिडिओ पण त्या विषयावर केला नाही का, तर लगेच नवे लोक मागणी करतील, जरा हातात छापून तर पुस्तकं येऊन देईल. त्यामुळे वाचन कमी झालेलं नाही. हा, वाचनीयता असलेला मजकूर देणं कमी झालं. म्हणजे लोकांना वाचायला आवडणारच नाही. इतकं रटाळ लिहिणारे, इतके प्रचंड बुद्धिजीवी आणि पत्रकार संपादक तयार झाले की त्यामुळे वर्तमानपत्राकडे, नियतकालिकांकडे लोकांनी पाठ फिरवली. पण पुस्तकं चांगली खपतायत. हा अनुभव आहे, हा माझा आत्ताचा अनुभव आहे. मी अनेक ठिकाणी जे आमचे मोदीच का वगैरे पहिलं पुस्तक होतं, दुसरं 5-5, 7-7 आवृत्त्या निघाल्या. आणि आता मी जयपूरला गेलो होतो, अश्वमेध ह्या पुस्तकाचा आम्ही
हिंदी संस्करण पण काढतो. ते आणखीन 8 दिवसामध्ये हिंदीत येईल. हिंदीमध्ये मी व्हिडिओ करतो, त्याही लोकांची मागणी आहे, आप हिंदी में पब्लिश कीजिए. ते वाचन कमी झालेलं नाही, वाचनीयता कमी असलेलं जे आहे ना त्याकडे लोकांनी पाठ फिरवली. वाचनीय आहे त्याकडे लोकांचं अगत्य तितकंच कायम. भाऊ, एक शेवटचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे तुम्ही जे म्हणालात की स्थित्यंतरा संदर्भात, म्हणजे नरेंद्र मोदी आले, 10 वर्ष त्यांनी ज्या पद्धतीने एकूणच सरकार चालवलं, वेगवेगळ्या योजना आणल्या, भराभर जी काही कामं आहेत ती केली, त्यातल्या अनेक योजना ज्या त्या त्यांनी स्वतः उद्घाटन केलं आणि त्याची ते पूर्णत्वास पण त्यांच्याच कार्यकाळामध्ये झालेलं आहे. तर पहिल्यांदा नेहमीच राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की साधारणपणे 10 वर्ष एखादं सरकार असलं की मग अँटी इन्कम्बन्सी येते आणि मग ते सरकार जातं, किंवा अशा पद्धतीने लोक कंटाळतात मग नंतर. पण तसं काय होताना दिसून येत नाही. आणि आता तर विरोधक जे आहेत ते 2024 नंतर निवडणुकाच होणार नाहीत इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? नाही, ते हे 2019 मध्ये पण कुमार केतकरांसारखा बुद्धिवान संपादक बोलून गेला की 2019ची निवडणूकच होणार नाही. 19 हे माझा कट्टा एबीपी चॅनेलवर अजूनही त्याचा व्हिडिओ मिळेल, तुम्ही शोधा बघा. कुमार केतकरांनी सांगितलं होतं मोदी इतके घाबरले की 2019ची निवडणूक घेणारच नाही, आणि घेतलीच तर स्वर्गातून उतरून प्रभू रामचंद्र सुद्धा मोदींना वाचवू शकत नाही. ती 2019ची निवडणूक झाली, दुसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले, आता तिसऱ्यांदा होणार आहे. तेव्हा ही जी काय होणार नाही ती भूमिका आहे, ही नवीन आहे, ही 5 वर्ष शिडी बाकी आहे. मुद्दा असा आहे की अँटी इन्कम्बन्सी का होत नाही, तर मोदींनी यापूर्वीच्या सगळ्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीचा अभ्यास केलाय. लोक नाराज का होतात, आणि लोकांच्या अपेक्षा प्रचंड नसतात, लोकांच्या अपेक्षा खूप छोट्या छोट्या किरकोळ असतात, आणि तेवढं पूर्ण करणं कुठल्याही राज्यकर्त्याला अवघड नसतं. पण राज्य सत्य हाती आल्यानंतर लोक अहंकाराने पछाडली जातात. आपल्याला महाराष्ट्रात बघतायत, एक अपघात म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण ते करोनामध्ये लोकांना दिलासा देण्यापेक्षा नारायण राणेला धडा शिकवत होते, अर्णब गोस्वामीला धडा शिकवत होते. त्यात त्यांची 2.5 वर्ष निघून गेली. त्याची गरज होती का? मला सांग, तुम्ही लोकांना तेव्हा दिलासा दिला असता तर ते सरकार पाडणं भाजपला शक्य झालं नसतं. पण ती अहंकाराने झालं. मोदी त्या अहंकारात सापडलेले नाही. आणि आणखीन एक गोष्ट, भव्य दिव्य सोडून द्या, मोदी किंवा 2014 पूर्वी देशाच्या खेड्यापाड्यामध्ये केंद्र सरकारचा संबंधच नव्हता. लोकांचा संबंध फार फार तर ग्रामपंचायत, आणि ग्रामपंचायतीच्या पुढचं पाऊल टाकायचं तर तालुका पंचायत. शहरी भागामध्ये नगरपालिका, वॉर्ड ऑफिस, विषय संपला. आणि त्यापेक्षा जरा उच्चभ्रू असेल महापालिका, मंत्रालय, विषय संपला. केंद्र सरकारचा खेड्यातल्या माणसाशी संबंध नव्हता. केंद्र सरकार 3 बाबतीमध्ये देशाच्या खेड्यांशी जोडलेलं होतं. एक म्हणजे सैन्यात भरती होणारे सैनिक आणि माजी सैनिक. माजी सैनिक हा खेडोपाडी दिसेल, त्यांची सैनिक मंडळे वगैरे आहेत. दुसरं पोस्ट, हे केंद्र सरकारचं मंत्रालय खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं. आणि तिसरी गोष्ट रेल्वे. या 3 गोष्टीमध्ये केंद्र सरकारचा संबंध होता. बाकी खेड्यापाड्याची करोडो जनता केंद्राशी निगडीत नव्हती. आज पंतप्रधानांनी आणलेली शौचालय, उज्ज्वला योजना, काय ती घरोघर वीज, नल से जल, अशा डझनावारी योजना मिळतील. शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर. या इतक्या प्रकारे केंद्र खेड्यातल्या गावकऱ्याशी जोडलं गेलं. हे 2014 पूर्वी नव्हतं. स्थित्यंतर कळतंय तुम्हाला? बरोबर. केंद्र सरकार आमच्यासाठी नव्हतं. आमच्यासाठी ग्रामपंचायत, तालुका पंचायत, नगरपालिका, महापालिका, फार फार तर मंत्रालय. विषय संपला. हे आज मोदींना शिव्या पण घालतील लोक, मला मान्य आहे. पण यापूर्वी खेड्यातल्या माणसाने पंतप्रधानाला शिव्या घातल्या आपण बघितलं नाही ना. आपल्याला शिव्या घालाव्यात एवढे तरी मोदी खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचले. हा 2014 नंतरचा चमत्कार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे मी स्थित्यंतर जे म्हणतो
ते झालंय. आणि त्यामुळे सत्तांतरापुरता विचार करणारे जे लोक ते अँटी इन्कम्बन्सीवर बोलतात, त्यांना प्रो इन्कम्बन्सी कळतच नाहीये. मोदी खेड्यापाड्यापर्यंत सामान्य भारतीय नागरिक आज ते जेव्हा म्हणतात की मोदी का परिवार, सगळा देश माझा परिवार आहे, कारण त्या माणसाने खेड्यापर्यंत स्वतःला कनेक्ट करून घेतलं त्या पदाबरोबर. भाऊ तुम्ही इथे आलात आणि खूप ज्यांना इथे मी आता विषयावर बोललोय आपण, याच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आणि माहिती दिलेली असेल. ज्यांना हवीत पुस्तकं त्यांना कुठून मागवता येतील त्याची माहिती डिस्क्रिप्शन मधून दिली जाईल. एवढं करा. नक्की भाऊ, आम्ही नक्की त्या डिस्क्रिप्शन मध्ये ते सगळं नमूद करतोच. तुम्ही इथे आलात आणि अतिशय नेहमीच्याच पद्धतीप्रमाणे तुम्ही हे चांगलं विश्लेषण करत, म्हणजे लोकांना समजेल आणि लोकांना राजकारण समजण्यासाठीच तुम्ही विश्लेषण करत असता. तुम्हाला कळते सांगण्यापेक्षा लोकांना ते समजावं हा उद्देश असतो आणि त्या पद्धतीने तुम्ही हे समजावलं. त्या पद्धतीनेच तुमचं पुस्तक सुद्धा तेवढंच वाचनीय असेल. लोकांनी सुद्धा ते आवर्जून घ्यावं आणि हे सगळा संच सुद्धा घ्यावा किंवा स्वतंत्रपणे एक एक पुस्तक घेऊनही वाचू शकता तुम्ही. पण नक्कीच भाऊ तोरसेकरांचे वाचायला आम्हाला आवडेल. भाऊ खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज डंकामध्ये आलात त्याबद्दल. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.